जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं ॲडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे। आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपल्या गोदरेज सोबत झालेला आहे, जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत। जवळपास त्या ठिकाणी ते देखील 2000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे। एकूणच आज आपण जवळपास 8000 कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत। पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की वेव्ज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। तुम्ही ज्या फिल्म सिटीचे जे करार आहेत बेसिकली फिल्म सिटी उभा करण्यात म्हणजे नेमकं काय, कारण की ऑलरेडी आपल्याकडे चित्रनगरी आहेच आहे, अजून काय? आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे। आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टम त्या ठिकाणी असते। सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील, म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत। आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता। पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार आहे। ज्या पद्धतीने यजमानपद आपल्याकडे होतं पुढच्या काळात पण राहणार असं सांगितलं गेलेलं आहे। बेसिकली याचा बेनिफिट जो अपेक्षित आहे तो महाराष्ट्राला होईल असं दिसतं तुम्हाला, म्हणजे आपण आता 8000 कोटी सांगतात आपण त्यापेक्षा अधिक होईल ठीक आहे? कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती, कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे। सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे, कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि या वेव्जमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या एव्हीजीसीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे। सर, दुसरीकडे AI वगैरे जे सॉफ्टवेअर वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे बोलणी झाली आहेत का? AIचे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे ऑपरेशन जे सॉफ्टवेअर आणखी त्या सगळ्या संदर्भात नाही, याच्यामध्ये AIच आहे। आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला AIचा वापर दिसेल, त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टम आहे इकोसिस्टमच AI पॉवर्ड इकोसिस्टम आहे। जसं आता आपण जे 2 स्टुडिओज आता अनाऊन्स केले हे दोन्ही स्टुडिओज AI पॉवर्ड स्टुडिओज आहेत। मुझे बहुत खुशी है कि वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट वेव्स का आयोजन मुंबई में हुआ। भारत सरकार ने महाराष्ट्र को और मुंबई को इसको होस्ट करने का मौका दिया। आदरणीय प्रधानमंत्री जी ने कल उसका उद्घाटन करने के बाद दुनिया भर के लोग जो यहां पर आए हैं वे लोग ये कहते हैं कि इस स्केल का और इस क्वालिटी का प्लेटफॉर्म इस क्षेत्र में पहली बार तैयार हुआ है। ये क्षेत्र ऐसा है जिसमें हम लोग लीडरशिप कर सकते हैं और उसी की ओर हम लोग जा रहे हैं, क्योंकि इसमें इकोनॉमिक ग्रोथ है, इसमें एम्प्लॉयमेंट है और एक मल्टीप्लायर इफेक्ट है। और इसी के चलते
हमारे वेव्स के प्लेटफॉर्म पर कुछ बहुत अच्छे एमओयूज हुए हैं, जिसमें पहला आज एनएसई ने एक वेव्स इंडेक्स शुरू किया है। 43 कंपनीज जो है एबीजीसी की, इनका ये इंडेक्स शुरू हुआ है। इससे इस क्षेत्र में निवेश की इकोसिस्टम को खड़ा करने के लिए एक बहुत बड़ा फायदा होगा। और मैं तो ऐसा मानता हूं कि इसकी जो सफलताएं हैं वेव्स की, उसमें से एक बड़ी सफलता ये वेव्स इंडेक्स के रूप में हम लोगों ने यहां पर शुरू की है। इसके साथ साथ हम लोगों ने 2 यूनिवर्सिटीज के साथ एमओयू किया है। नई शिक्षा नीति में प्रधानमंत्री जी ने फॉरेन यूनिवर्सिटीज के लिए हमारे दरवाजे खोले हैं। आज तो हमारे स्टूडेंट्स को फॉरेन जाना पड़ता है, लेकिन वही शिक्षा यहां पर मिले, इस हिसाब से ये निर्णय लिया गया। और आज ऑस्ट्रेलिया की यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया और यूके की यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क, जो यूके की पहली 4 यूनिवर्सिटीज में मानी जाती है, इनके साथ हमने समझौता किया है। नई मुंबई में सिडको के माध्यम से हम लोग एजू सिटी तैयार कर रहे हैं, जहां ये अपेक्षा है कि 10 से 12